मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानात मित्रांनो, कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 4 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची तृतीया तिथी आहे. उद्या पहाटे 5 वाजून 25 मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे. सकाळी 9 वाजून 58 मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो परियोग आहे. रात्री 11 वाजून 20 मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणीचकरण आहे. दुपारी 4 वाजून 13 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. आणि उद्या पहाटे 5 वाजून 25 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असल्यामुळे सूर्य मेष राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार, अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार. मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 1 मे पासून ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे. याचा उदय 22 मे 2026 रोजी होईल. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या क्षण एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानस्य प्रमणो द्वितीय पराते श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाद जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1948 प्रभाती षष्ठी संवत्सराणामध्ये पराभव नाम सत्सरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्षे हिंदू वासरे अनुराधा नक्षत्र परी योगे वनिज करणे तृतीया शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोहपात तद्रुतक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तांब्यात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 58 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी इकडे मुहूर्त आहे दिनांक 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 8, 9, 10 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 10, 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवसापासून या
मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल, तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 9:58 आहे, त्यानंतर नाही. दिनविशेष मध्ये दुपारी मित्रांनो 4:13 ते उद्या पहाटे 5:25 भद्रा योग असणार आहे. हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे शक्यतो आपण या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही. तृतीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्निपृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होमयज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल. राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळामध्ये पण राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण शक्यतो रेग्युलर कामे करा. या दीड तासाच्या काळ महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्यास अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.